वसई विरारकरांसाठी सध्या डोकोदुखीचा विषय आहे तो मुंबई अहमदाबाद महामार्ग। मुंबईला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल तर अंगावर अक्षरशः काटा येतो। एकीकडे काँक्रिटीकरण झाल्यावर आमची सुटका होईल असं वसई विरारकरांना वाटत होतं, परंतु वसई विरारकरांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। नेमकं या मुंबई अहमदाबाद महामार्गाचं गुऱ्हाळ तरी काय, आपण या विषयावर बोलणार आहोत। खासदार आपल्यासोबत आहेत पालघर जिल्ह्याचे। सर, काय सांगाल की मुंबई अहमदाबाद महामार्गाची डोकेदुखी ही वसई विरारकरांच्या नशिबी लागलेली आहे? म्हणजे काय नेमकं काँक्रिटीकरण करून सुद्धा ट्रॅफिक होत आहे? असं आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाळ्याच्या अगोदर हा रस्ता मंजूर झाल्यामुळे आणि काँक्रिटीकरणाला सुरुवात झाल्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या भागात प्रचंड पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे बांधकामास निश्चितच मर्यादा येतात आणि त्यामुळे आपल्या मुंबई अहमदाबाद हायवेमधला बराचसा भाग म्हणजे वर्सोवापासून ते तलासरी अच्छाडपर्यंत हा जो रस्ता आहे हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे। साधारणतः 1 लाख वाहनं ह्या रस्त्यावरून दररोज ये जा करत असतात आणि त्यामुळे पावसामुळे पाणी साचल्यामुळे म्हणा किंवा त्याचे सर्व्हिस रोड्स जे हायवेचे आहेत ते त्या ताकदीचे नाही आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस रोड बांधणं सुरू केलं, काँक्रिटीकरण सुरू केलं, त्यावेळेस निश्चितच इथले जे रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी नियमानुसार ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं, ट्रॅफिक वॉर्डन ते तैनात ठेवायला पाहिजे होते, रहदारीचे जे काही नियम आहेत ते पाळायला पाहिजे होते, डिवायडर लावायला पाहिजे होते, लाईट बॅटन असतात ते लावायला पाहिजे होते। जिथे काम सुरू करणार आहेत तिथे त्याची पूर्वसूचना ही ट्रॅफिक पोलिसांना असणं गरजेचं होती। अशा प्रकारच्या जे काही गोष्टी होत्या त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय। निश्चितच यासाठीच मी माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडे या कॉन्ट्रॅक्टरविषयी मी रीतसर तक्रार केलेली आहे, लेखी तक्रार केली आहे। कारण या रस्त्याच्या बांधकामामुळे, काँक्रिटीकरणामुळे आणि अनियमितता पाळल्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि हकनाक असे बळी गेलेले आहेत। आणि निकृष्ट दर्जा, कुठे लेवल देखील नाही, म्हणजे निकृष्ट दर्जा लोकांचा असं म्हणे आधीचा रोड तो योग्य होता, आता निकृष्ट दर्जाचं तयार करणं किंवा ट्रॅफिक नियम न पाळणं, ट्रॅफिक पोलिसांना इन्फॉर्मेशन न देणं, जिथे काम सुरू आहे अशा ठिकाणी डिवायडर लावायला पाहिजेत, इतर पूर्वसूचना द्यायला पाहिजेत, जे इनफ साधारणतः 90 ते 100 ट्रॅफिक वॉर्डन ह्या पूर्ण रस्त्यावर जे तैनात करायला पाहिजे होते ते तैनात ठेवले नाहीत। जवळजवळ 5 ते 6 ह्या बैठका माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असतील, RTO असतील किंवा जे हायवे पोलीस असतील ह्यांच्यासोबत आमच्या बैठका झाल्या। त्यानंतर त्यांना सूचना देण्यात आल्या, त्यानंतरसुद्धा त्या सूचनांचं योग्य ते पालन त्यांनी केलेलं दिसलं नाही आणि म्हणून आम्ही रीतसर तक्रार हे माननीय गडकरी साहेबांकडे केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावर जो योग्य ते हे जवळजवळ 600 करोडच्या आसपासचं टेंडर होतं, सरकार तुमचं आहे आणि एका खासदाराला तक्रार करावी लागते, हे दुर्दैव नाही का? ठेकेदाराला कुठे काळ्या दुर्दैव नाही म्हणत मी, कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकार जरी आमचं असलं तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आमचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये चुकत असेल तर त्याची तक्रार आम्ही करणार। ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेसोबत आम्ही आहोत आणि त्यांच्या तक्रारीची आम्ही दखल घेणार, भले तो कॉन्ट्रॅक्टर कुणाचाही असो। कारण हा रस्ता चांगला होणं, त्या क्वालिटीचा होणं ही काळाची गरज आहे, तिथल्या हायवेची गरज आहे। पण या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणं किंवा याचं बिल थांबवणं, याची कान उघडणी करणं, यासाठी काय पुढच्या काळात प्रयत्न होणार आहे? यासाठीच ती आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। त्याचा जो काही योग्य तो निर्णय तो संबंधित रस्ते मंत्रालय जे आहे ते घेईल। म्हणजे हे मुंबई अहमदाबादचं दुखणं संपेल आणखी किती पुढचे दिवस जातील काय? मला वाटतं ह्या 5-6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी हा रोड चांगला सुसज्ज होईल आणि जिथे जिथे ज्या क्वालिटीचा रस्ता मेंटेन केलेला नाही त्या ठिकाणी आम्ही मंत्री साहेबांना सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी तो रस्ता परत करण्यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल की ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी ते परत फोडून ते परत बनवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा चांगला रस्ता, चांगल्या क्वालिटीचा रस्ता येणाऱ्या 5 ते 6 महिन्यात आपल्याला मिळेल। खरोखरच वसई विरारकरांना मुंबई अहमदाबादपासून मुक्ती मिळण्यासाठी, म्हणजे ट्रॅफिकपासून मुक्ती मिळण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा वेळ लागणार आहे, कारण मागील अनेक 10 वर्षापासून हे दुखणं सुरू आहे। परंतु आणखून किती वर्ष हे दुखणं सोसायचं हीच वसईकरांचा एक छोटासा प्रश्न आहे। त्यामुळे येत्या काळात तरी लोकांचं
त्रास कमी हो हीच अपेक्षा. HPI साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.